नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा एसपी कोचिंग क्लासेसच्या वतीने तुम्हा सर्वांचं या YouTube चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा। इथून पुढे नवीन नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला भेटतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल। तर मित्रांनो, आज आपण अशा एका टॉपिक वरती जाणार आहोत की टॉपिक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अतिशय भीती आहे की नेमकं हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस अर्थात चेंज वॉइस काय असतं। तर चेंज वॉइस काय असतं तर लक्षात घ्या की चेंज वॉइस हे दोन प्रकारचे वॉइसेस असतात। एक म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस, दुसरा म्हणजे पॅसिव्ह वॉइस। आता ऍक्टिव्ह त्याला आपण काय म्हणतो, कर्तरी प्रयोग, आणि पॅसिव्हला काय म्हणतो आपण, कर्मणी प्रयोग। तर लक्षात घ्या इथंच आहे कर्ता आणि कर्म याच्यामध्ये बघा, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आपण काय करतो, सब्जेक्टला अधिक प्राधान्य देतो, त्याच्यानंतर पॅसिव्ह वॉइस मध्ये काय करतो आपण, ऑब्जेक्टला अधिक प्राधान्य देतो। तर लक्षात घ्या ऍक्टिव्ह वॉइस याची रचना कशी असते बघा की सब्जेक्ट प्लस याची म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असेल, मेन वर्ब असेल, मेन वर्बचा पार्ट है ना, मेन वर्ब फर्स्ट असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, म्हणजे कुठलंही असेल। बघा ऍक्टिव्ह वॉइस त्याला आपण काय म्हणतो, दुसरे एक नाव आहे त्याला, टेन्स एक नाव आहे। बघा टेन्स एक नाव आहे बघा, टेन्स असेल किंवा ऍक्टिव्ह वॉइस असेल है ना। तर पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह मधला फरक काय, तर याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आणि जे काही मेन क्रियापद आहे ते मेन क्रियापद काय येतं, कुठल्याही म्हणजे V1 असेल, V2 असेल, V3 असेल, V4 असेल, V5 असेल, अशा कोणत्याही प्रकारामध्ये ऍक्टिव्ह वॉइस मध्ये येऊ शकतं। पण पॅसिव्ह वॉइस मध्ये ते कशामध्ये येणार आहे, फक्त आणि फक्त V2 मध्येच येणार आहे, म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्मच येणार आहे। तर चला आपण बघूयात की नेमकं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह नेमकं काय करायचंय। तर त्यासाठी बघा या बोर्डवरती दोन कॉलम मी आधीच लिहून ठेवले आहेत। एक बघा, एक इथं सब्जेक्टचा कॉलम आहे, म्हणजे आपण जे काही सब्जेक्ट असतो, कर्ता असतो, तो ऑब्जेक्ट झाल्यानंतर काय चेंज होतो। तर लक्षात घ्या, आयचा बदल मी मध्ये होतो, वीचा बदल अस मध्ये होतो, यूचा बदल यू मध्येच होतो, हिचा बदल हिम मध्ये होतो, सीचा बदल हर मध्ये होतो, इटचा इटच असतो आणि देचा बदल देव मध्ये होतो। आता हे का बदल करावे लागतात याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर बघा लक्षात घ्या, इथं आपण काय करालो बघा, ऍक्टिव्ह वॉइसची सुरुवात ही सब्जेक्ट पासून होत असते, पॅसिव्ह वॉइसची सुरुवात ही ऑब्जेक्ट पासून होत असते। त्याच्यामुळे सब्जेक्ट जर तुमचे हे असतील तर ऑब्जेक्टला बदल तुमचा अशा पद्धतीने होतो। नंबर एक गोष्ट। नंबर दुसरी गोष्ट लक्षात घ्या की डू डस म्हणजे अर्थातच जर वाक्यातला काळ हा साधा वर्तमान काळ असेल, म्हणजे डू डज असेल, तर अशा काळामध्ये आपल्याला पॅसिव्ह वॉइस करताना एम इज आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे। जर वाक्यामध्ये एम इज आर असेल तर पॅसिव्ह वॉइस मध्ये एम इज आर प्लस बीइंग करायचंय। जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये ह्या व्याज असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना ह्या व्याज प्लस बीन करायचंय। जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये डीड असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना वॉज आणि वेअर करायचंय। जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये वॉज आणि वेअर असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना वॉज वेअर प्लस बीइंग करायचंय। जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये हॅड असेल तर पॅसिव्ह वॉइस मध्ये हॅड बीन करायचंय। जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये विल असेल तर पॅसिव्ह वॉइस मध्ये विल बी करायचंय। आणि जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये विल हॅव असेल तर पॅसिव्ह वॉइस मध्ये विल हॅव बीन करायची आहेत। आता सगळ्याला प्रश्न पडला असेल, सरांनी सगळं सांगितले पण टोटल टेन्स आपले किती असतात, 12। इथं तर फक्त 8च दिलेले आहेत। तर मित्रांनो, फक्त ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस वाक्य हे फक्त 8 काळाचंच होतं। ते म्हणजे साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ। साधा भूतकाळ, चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ, आणि भविष्य काळातले फक्त 2 आहेत, एक म्हणजे साधा भविष्यकाळ आणि दुसरा म्हणजे पूर्ण भविष्यकाळ। तर याचीच वाक्य आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये झालेली दिसतात। तर हे फक्त या दोन गोष्टीवरून आपण असर्टिव्ह सेंटेन्स जे काय विधान वाक्य आहे त्या विधान वाक्याचं आपण काय करू शकतो, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह जाऊ शकतो। एक एक्झाम्पल आपण घेऊयात बघा, एक्झाम्पल पण असे घेऊयात की अगदी 5वी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना जे समजतील, कारण समजणं महत्वाचं आहे। एकदा समजलं की आपल्याला तो बदल कुठल्याही वाक्यामध्ये करता येतो। साधं वाक्य घेऊयात बघा, आपण डू डजचं वाक्य घेऊयात, म्हणजे आय इट। बघा आय, एक जरा कलर चेंज करतो त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल। बघा इथं कलर चेंज करतो, बघा आय इट an apple। बघा
आय ईट अन ऍपल, हे साधं वाक्य. साधं वाक्य म्हणजे काय? ईट म्हणजे काय आहे? V1 आहे. अर्थात V1 म्हणलं की डू किंवा डज असतो. V1 चा अर्थच काय होतो? डू ऑब्लिक डज होतो. तर आता अशा प्रकारच्या वाक्यामध्ये हे वाक्य कशाचे आहेत बघा. हे इकडं एव्ही आहे, इकडं पीव्ही आहे ना. इथं पण काय आहे? इथे सब्जेक्ट आहे, इथं ऑब्जेक्ट आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लेसवर असल्यावर काय? ऑब्जेक्ट प्लेसवर असल्यावर. तर लक्षात घेऊयात बघा. आता वाक्य काय आहे? आय ईट अन ऍपल. बघा ऍपल काय आहे? एक कॉमन नाउन आहे. वाक्याची सुरुवात आपल्याला कशापासून करायचं आहे? कॉमन नाउन पासून करायचं आहे. बघा हा काय आहे? सब्जेक्ट आहे. हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. अर्थात पॅसिव्ह वॉइस आपल्याला करायचं. बघा ऍक्टिव्ह वॉइस मध्ये काय? सब्जेक्ट, वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट. बघा सब्जेक्ट याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिले नाही, त्याच्यामध्ये फक्त मुख्य क्रियापद दिले, त्याच्यामुळे V1 घेतलेलं आहे आणि ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट घेतलेला आहे. तर लक्षात घ्या आता काय करायचं आहे की ऑब्जेक्टला आणायचं. म्हणजे ऍन ऍपल. आता इथं जरी ऍन असलं तरी काय करायचं आपल्याला की बाबा ऍपल इकडे घेत असतं. ऍपल हे काय? कॉमन नाउन आहे. कॉमन नाउन घेत असताना आपल्याला द वापरायचं आहे. बघा द ऍपल. त्याच्यानंतर काय झालं बघा V1 म्हणजे काय? डू आणि डज आहे. डू आणि डजचा बदल कशामध्ये करायचा? पॅसिव्ह वॉइस करत असताना ऍम, इज आणि आर मध्ये करायचा आहे. बघा आता द ऍपल म्हणजे एक आहे का आणि काय? अर्थात एक आहे. मी तर आपण ऍम लिहू शकत नाही, आर लिहू शकत नाही, मग काय लिहू शकतो? इज लिहू शकतो. बघा इज. द ऍपल इज. बघा पहिलं वाक्य म्हणजे पहिलं ऑब्जेक्टला इकडे आणलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. तिसरं गोष्ट काय की वर्बचा तिसरा. आता इथं काय? ईट आहे. ईट ईट ईट, एट आणि इटन. मग इथं काय करू शकतो? इटन. इटन. त्याच्यानंतर काय करायचंय? बाय प्रत्यय लावायचा आहे. आणि जसं आपण सांगितलेलं होतं, काय सांगितलं होतं? आयचा बदल. बघा आयचा बदल कशामध्ये झाला पाहिजे? मी मध्ये झाला पाहिजे. मग आयचा बदल इथं काय करायचा आहे? मी मध्ये करायचा आहे. आयचा बदल कशामध्ये करायचा आहे? मी मध्ये करायचा आहे. बघा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने द ऍपल इज इटन बाय मी आणि फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. तर बघा अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं आपण काय करू शकतो? ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज करू शकतो. फक्त एवढ्या छोट्याशा सिंपल फॉर्म्युल्यानुसार. फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. एक म्हणजे इकडचा भाग आणि दुसरा म्हणजे इकडचा भाग. या दोनच गोष्टीवरती तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करता येतं. आणखीन एक आपण वाक्य घेऊयात. बघा बघा एक दुसरं वाक्य आपण घेऊयात जेणेकरून तुम्हाला आणखीन थोडस समजेल. बघा हा दे विल प्ले अ गेम. एक वाक्य आपण घेतलं दे विल प्ले अ गेम. हे वाक्य कशातलं आहे? भविष्य काळातलं आहे. बघा अ गेम. आता इथं काय करायचं? विल आलेलं आहे, विल बी घ्यावं लागेल. बघा विलचा बदल कशामध्ये? विल बी मध्ये. अ गेम विल बी प्लेड. अ गेम विल बी प्लेड. परत एकदा बाय घ्यायचंय आणि देचा बदल कशामध्ये झालेला आहे? देम मध्ये झालाय. अ गेम विल बी प्लेड बाय देम. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज करू शकतो. फक्त साधा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तर अशाच पद्धतीने आणखी एक 2-4 एक्झाम्पल तुम्ही सोडून घ्या. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम राहणार नाही माझी खात्री आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओज नवीन नवीन आणखी व्हिडिओज आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.